सांगा म्हणून तो म्हणतो हाय कर यायला ते रेकॉर्डला काय खात असते आज आमचे मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात बिना भाकरीचे तळमळत आहेत। त्याच्यामुळे आज आम्ही गावोगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार आहोत आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी 72 आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू। आणि सरकारला एकच सांगणं आहे की मराठा हे नाव भीक मागणारे नाहीये, मराठा हे नाव इतिहास घडवणार आहे। आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे। आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं। तुम्ही लाडक्या बहिणीत ना तुम्ही आता आम्ही भावाला हेच सांगू की त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी मरतायत तिथे आणि तुम्ही जे हॉटेल वगैरे बंद केलेले आहेत त्यामुळे आज लाडक्या बहिणींना पहाटे 4 आणि 5 वाजता उठून भाकरी कराव्या लागतात। तर त्यांनी लाडक्या बहिणींचा दाजीचा तर नाही किमान बहिणींचा विचार करून आरक्षण द्यावं का तर बहिणीचे लेकरं तरी चांगले मार्गी लागतील म्हणून। आज आमच्या परिसरातल्या 50 गावातल्या भाकरी इथं पोहोचलेल्या आहेत भडंगवाडी गावामध्ये आणि 5 लाख भाकरीचे नियोजन झालेलं आहे आणि हे मुंबईला रवाना करणार आहेत हे सगळे बांधव आमचे। आणि जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हे महिला भगिनी घेऊन आम्ही तिथं सरकारी ऑफिसाच्या समोर जाऊन चुली घालून त्यांना भाकरी खाऊ घालू आमच्या लोकांना आम्ही, पण मागे हटणार नाही। पूर्णपणे आमच्या मागण्या पूर्ण मागण्या करावा, नाहीतर आम्ही हे सगळे महिला भगिनी बांधव भाऊ आणि हे सगळे आम्ही मुंबईला जाऊन चुली घालून आमच्या बांधवांना भाकरी खाऊ घालू, पण मागे हटणार नाही आम्ही घेतल्याशिवाय। भाजी भाकर बेसन चटणी सगळं जे काय आहे घरामध्ये ते देऊ आम्ही खायला आमच्या बांधवांना, पण आम्ही मागे हटणार नाही। हे संपूर्ण आरक्षण भेटले, सरकारला इशारा आहे लवकरात लवकर आरक्षण कायद्यात पारित करावा
दोन बांधवांचा बळी गेला जाताना तुम्ही एक गेला दोन जणांचा बळी गेला. ते किती लोकांचे अजून बळी घेणार आहेत? आमचे जर लोक तिथं जर पोहोचले तर सगळे या बळीला देवेंद्र फडणवीस स्वतः जबाबदार आहे. बावनकुळे सारखे जातीयवादी लोक आहेत आणि त्यांच्या घरी उपसमितीची बैठक ठेवणारा हा देवेंद्र फडणवीस, हा याची मानसिकता नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची. 2 वर्ष झालं मराठा समाजाचे आंदोलन करत आहेत. मनोजदादा जरांगे पाटील 18 दिवस आंदोलन करतात, शांततेमध्ये 58 मोर्चे निघतात, तरी पण देवेंद्र फडणवीस याची दखल घेत नाही. देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे मराठा समाजाचं, मनोजदादाच्या जर केसाला धक्का लागला तर एकाही मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला रोडवर फिरू देणार नाहीत. हे पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, मराठा समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे. 2 दिवस आम्ही तिथं थांबलोत आझाद मैदानावर. तिथं प्रचंड हेळसांड आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने प्रचंड मोठा हरामखोरपणा केलेला आहे. तिथल्या खानावळी बंद केलेल्या आहेत. लालबागच्या राजाचं जे अन्नछत्र होतं ते पण मराठा बांधव जेवतील तिथं जाऊन म्हणून त्यांनी ते पण बंद केलेलं आहे. आणि हा एकदम नीचपणा आहे. त्यामुळं आम्ही गावाकडे आलोत. मी आणि माझे 2-4 सहकारी आलोत आणि इथं 2 ट्रक लावलेले आहेत आणि आजूबाजूच्या गावाला आवाहन केलं आणि इथं 5 लाख भाकरी एकत्रित करून त्या 5 लाख भाकरी आम्ही मुंबईत आझाद मैदानाकडे घेऊन चाललेलो आहे. त्याच्यामध्ये भाकरी आहे, चटणी आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, जे सुकं आहे जे 2-3 दिवस टिकेल किंवा ते हे होणार नाही, खराब होणार नाही असं अन्नछत्र घेऊन आम्ही चाललेलो आहे. मी सुद्धा मुंबईला गेलो. मुंबईहून रात्री जेवणाची सोय होत नाही म्हणून इथं आलं. हे फडणवीस सरकार करतंय काय? फडणवीस सरकारने जे हाल मराठ्याचे केलेत हे महाराष्ट्रामध्ये आलं, त्या फडणवीसचे हाल केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. काय तिथे गेलेल्या 2 बांधवांचा बळी गेला, रस्त्याने बळी गेला, तिथे एक बळी गेलेला आहे. मराठा बांध लालबागच्या राजाचं जे काही सरकार बंद केल्याचा आरोप तुमच्या मराठा बांधवांनी केला. मराठा बांधवाचे जेवढे बळी जाते ते सगळ्याचे आरोप हे फडणवीसवर पुन्हा दाखल झाला पाहिजे. 302चा जे मर्डरचा जो 302चा असतो ते फडणवीसवर जे मराठा बांधवाचा बळी जाईल त्याला सर्वस्व हे फडणवीस जबाबदार राहील. आता काय घेऊन मुंबई झालं? आम्ही आज जे काही मराठा बांधवाला खाण्याची राहण्याची सोय लागती ते आम्ही भाकरी चालली, चटणी चालली, ठेचा चाललाय, कांदे चालले, लिंबू चाललंय, हातऱ्या पांघराच्या कमीची असेल ते सुद्धा चाललेलं आहे. हे मराठा बांधवाला मुंबईमध्ये आमच्या ग्रामीण भागातून काही कमी पडणार नाही.